चला, आज आपल्याला करायची आहे ढोबळी मिरचीची भाजी। ढोबळी मिरची छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। चला, आपण ही छान धुवून घेऊया स्वच्छ पाण्यामध्ये। ही ढोबळी मिरची आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची आहे। ढोबळी मिरची आपल्याला कशी कापायची आहे हे माहिती आहे का? मधातून आधी कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्या आतील पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर बारीक कट करायची आहे। यातील आपण पूर्णपणे बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता ही आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। आपली ढोबळी मिरची कापून झालेली आहे। यानंतर आपल्याला 2 बारीक कांदे कापून घ्यायचे आहेत। आपल्याला असा बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा। आपला कांदा बारीक कापून झालेला आहे। आपल्याला लसूण सुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे। आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे। त्यात 2 पळ्या तेल टाकायचे आहे। गॅस मोठा करायचा आहे। ते तेल तापू द्यायचं आहे छानपैकी। आता आपल्याला 2 चमचे मोहरी घालून घ्यायची आहे। छोटे 2 चमचे जिरं घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला लसूण टाकायचा आहे। त्यात थोडा कांदा टाकायचा आहे। आपल्याला हा कांदा कलस करून घ्यायचा आहे। तो थोडा लालसर झाल्यानंतर त्यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आपण धुवून आणि बारीक चिरून घेतली आहे ती पण आपल्याला कलस करायची आहे। आपण भाजी टाकायच्या आधी थोडंसं मीठ घालायचं आहे। आपण मीठ जर आधी कांदा परतवताना घातला तर त्यामध्ये लवकर तो कांदा शिजायला किंवा लालसर व्हायला मदत होते। आता ही थोडी लालसर झालेली आहे आपली। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे कांद्याला। आता आपल्याला यात लाल तिखट घालायचं आहे 2 चमचे। आणि थोडीशी धनेपूड पण घालायची आहे। त्यानंतर आपल्याला हे ढोबळी मिरची त्यात पूर्णपणे घालून घ्यायची आहे आणि छानपैकी परतवून घ्यायचे आहे। गॅस कमी करून घ्यायचा आहे। आता ही परतवून झालेली आहे। आपल्याला ह्याच्यावरती 10 मिनिटं झाकण ठेवून ही शिजवून घ्यायची आहे। आपल्याला शेंगदाण्याचं कूट काढून घ्यायचं आहे आणि भाजीमध्ये घालायचं। भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून ते छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि ही भाजी आता आपल्याला सर्विंगसाठी तयार आहे। शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे, ती छान परतून घ्यायची आहे आणि शेंगदाणे आपण आधीच भाजून घेतले होते आणि मिक्सरमधून वाटून घेतले व थोडे जाडसर। आता ही भाजी सर्विंगसाठी तयार आहे। एकदम छान तयार झाली आपली भाजी।